जळगावच्या अंमळनेरमधली भाजपच्या राड्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईमध्ये सुद्धा तसाच प्रकार पाहायला मिळाला आहे। मुंबईतल्या मानखुर्दमध्ये भाजपच्या 2 गटात तुफान हाणामारी पाहायला मिळाली आहे। किरकोळ कारणावरून भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। ईशान्य मुंबईतले भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांच्या समोरच भाजप कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी झाली आहे। हेमंत भास्कर आणि राजेंद्र पाटोळे यांच्यात ही हाणामारी झाली आहे। भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी हा प्रकार घडलाय। या क्षणाची अत्यंत मोठी महत्त्वाची बातमी। अंमळनेरमधली घटना ताजी असतानाच आता मुंबईमध्ये सुद्धा भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलाय। भाजपच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाली आहे। उमेदवार मनोज कोटक यांच्या समोरच ही हाणामारी झाली आहे। भाजपच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मानखुर्दमधल्या मंडाला भागामध्ये होणार होतं। त्याच वेळेला नेमक्या उद्घाटनाच्याच वेळेला भाजपच्या 2 गटातला वाद उफाळून आला। त्याला किरकोळ कारण होतं, किरकोळ कारणातनं वाद उफाळलेला आहे आणि 2 गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे। अंमळनेरमध्ये नुकताच असाच प्रकार घडला होता। मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच भाजपचे जे माजी आमदार आहेत BS पाटील त्यांना मारहाण झालेली होती। तसाच प्रकार आता भाजपच्या अंतर्गत वादाचा मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मानखुर्दमध्ये ही घटना घडली आहे। भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेला हा प्रकार घडलेला आहे। भाजपमध्ये सारं काही अलबेल नसल्याचंच चित्र आता वारंवार समोर येत आहे।